मी स्नेहताईंचा विचार केला, स्वार्थ म्हणून नाही हा, त्यांचं आयुष्य मार्गी लागावं म्हणून, त्यांच्या आयुष्यात आनंद परत यावा म्हणून, आणि हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे थंडर. आता या सगळ्यामुळे जर वैदे खुश होणार असतील तर मग चांगलंच आहे की. सारखं आपलं नसतं वैदी 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 नाव आहे तुमचं तोडल्यावर. मी काम करतो, मी ना तुम्हाला एक जपमाळ आणून देतो, तुम्ही ती म्हणत बस वैदिंग 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 वैदिंग. थंडर आणि मोड पण बदलतो होते आपल्याला. हनकी बटू हनकी आणखी बडीला काही म्हणायचं नाही, सांगून ठेवतो. आणखी बडूला काय म्हणायचं नाही, लाजायला लागली, लाजले गडी. नाव घेतलं की लाजतंय माणूस आमचं. दादा तसंच थांबा, आपण एक फोटो काढूया. असं लाजलं सोडत बघा बघा. शिल्पी काढूया. काय करायला लागलं आणखी बडी. ठीक आहे, तुम्ही असं आनंदी असला की नाही लय भारी वाटतंय. माझा देव असाच आनंदी असला पाहिजे. असलं भारी फिलिंग आहे की नाही तुमच्यासारखं सेम टू सेम. हो माई, अरे हे काय चालवलंय तुम्ही? हा, अरे माझ्या जावयाला पैसे द्या असं मी तुम्हाला कधीच म्हणलं नव्हतं. तुम्ही ते स्वतःहूनच दिलेले, ते तुमचं तुम्ही बघा. ए धनाजी, हे एकदम गपरे, तू मध्ये मध्ये बोलायचं नाही. दोन मोठे माणसं बोलतात ना, मी त्या तुझ्यासारख्या फालतू माणसाने मध्ये नाही तोंड घालायचं अजिबात. गा बस एकदम. हे बघा माई, तुम्ही हे जे काय केलं ना ते एकदम चुकीचं केलंय. मला अजिबात पटलेलं नाही तुमचं वागणं. म्हणजे आमच्याशी असं वागणार का तुम्ही? नाही, माहितीये तुमच्याकडे लय पावर आहे, पैसा आहे, तुमचं नाव बी लय मोठं आहे. असो नका मोठं तिकडं, पण आमच्याशी असं वागणार का म्हणून तुम्ही आता आम्हाला दिलेला शब्द फिरवणार, आमचे संघ बेईमानी करणार तुम्ही? धन्या माईंवर आवाज वाढवायचं काम नाही करायचं. हा जालिंदर, धनाजी राव म्हणायचं आपल्याला. त्या माईंचं सांग काम आहे, तू हाताखालचं काम करणारा नोकर आहे ना, नोकरावानीच राय. जास्त डोक्यावर बसू नको. आम्ही व्यायी येत माई साहेबांचे, लक्षात ठेव. जास्त पिरपिर करत बसायचं नाही. गाडी खाली चिरडून डोंगरात करून टाकेल. तोंडाला आवर घालायची. कुठं गेलास कोणाला काही कळणार नाही, त्यामुळे गप घुमान बसायचं. कळलं काय? माई काय रे? हा, एवढं साधं कळत नाही तुला? पायातलं पायतानानं पायातच राहायचं, डोक्यावर बसायची स्वप्न बघायची नाहीत. खडतूस एजंट आहेस तू. काय लायकी तुझी? पैशासाठी पोरीला विकलंय हे तिला कळलं ना तर तोंडात थुकायची पण नाही तुझ्या. त्यामुळे तोंडाला आवर घालायची. या पुढं बोलताना विचार करून बोलायचा. या यायला बोललायस, पुढच्या यायला बोललास ना तर जीभ कापून गमावतीच्या वेशीवर टांगू आम्ही. चाल नाही. अहो नाही माई साहेब, असं नका करू. मी चुकलं माझं. म्हणजे काय, मी बोलण्याच्या ओघात बोलून गेलो. मी तुमचं व्यायी आहे एवढं तरी ध्यानात ठेवत तुम्ही. म्हणजे अरे असं मध्ये कसं उतरू, मी हायवेला उतरून पुढं जाऊ कसं, म्हणजे काय मला काय. एक कुत्र्या, चल चल निघ. बाटल्या ट्रक खाली जीव दे, चल निघ. अहो माई पण हे धनाजी, तर म्हटलं ना तुला खाली उतार उतार. मी सांगितलं ना मग अशी बोलण्याच्या ओघात माझ्याकडून झालं भरून ते आमचं गेलं तोंड. तू त्याला काय करा नाहीये, चल निघ.
ए धनाजी, एक गोष्ट ध्यानात ठेवायची, परिणाम भोगण्याची ऐपत नसेल ना तर लायकीत राहायचं माणसानं. रस्त्यावरच्या भिकाऱ्यानं महालात राहण्याची स्वप्न बघायची नाहीत. हे आणि निघ इकडून. चल रे. बाकी काही म्हणा, तुम्ही जे हे सगळं केले की नाही ते वैदी वहिनींना कळल्यावर त्या लई खुश होतील, डायरेक्ट तुमच्या प्रेमातच पडतील. मग काय मग तुम्ही आम्हाला विसरून जाल, आमची ओळख ठेवणार नाही. ए कोणीस तू? इथे काय करतोस तू? आम्ही मी काय बाहेर बाहेर मी थंडर गमजा करते तेज नाही. मी काय म्हणतो तरी पण म्हणजे बघा कसं वैदेवनी तुमच्या समोर आल्या की तुमची गडबड होते जरा, म्हणजे तुम्हाला काय बोलावं ते कळत नाही, कसं बोलावं ते कळत नाही. मी काय म्हणतोय आपण त्याची एक जरा रिहर्सल केली तर. म्हणजे काय नाटक? हा नाटक कसं करणार? वैदे पाहिजे ना समोर. वैदी वहिनी कशाला पाहिजे? आधीच त्या समोर आले की तुमची फापलती, म्हणून तर करायला सांगतो तुम्हाला. फापलती तर मी तुला काय म्हणायचं? मी घाबरतो त्यांना. नाही तसं घाबरतो त्यांना मी. ऐकून घ्या, ऐकून तरी घ्या. सिच्युएशन मध्ये असल्यावर तसं होतंय म्हणून म्हणलं. म्हणजे मी काय म्हणतो, म्हणजे वैदी वहिनी तुमच्या समोर आल्या, मग तुम्ही काय बोलायला पाहिजे, त्यांनी काय बोलल्यावर तुम्ही काय उत्तर द्यायला पाहिजे, हे जर तुम्ही तयारी केली तर तुमची तयारी होईल हो बोलताना. ही आयडिया पण चांगली आहे. आता समजा मी आहे वैदेही वहिनी. तेज प्रताप, अयो तू इथे माझ्या बेडवर काय करतोयस? मी ते का नाही ते? आणखी बडी मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मला पण तुला काहीतरी सांगायचं. थंड काय करायला लागलेस? वैद्य अशा झटक्याने देत तू झटके देतोस, असं नाही करत.